नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. येत्या 29 जुलैला गुरुपौर्णिमा येत आहे. त्यानिमित्ताने आपण गुरुपौर्णिमेविषयी माहिती घेऊ. तर गुरुपौर्णिमा हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी गुरु, शिक्षक, आई-वडील आणि जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या सर्व मार्गदर्शकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण हा दिवस महर्षी वेदव्यास यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. महर्षी वेदव्यासांनी वेदांचे संकलन केले आणि तसेच महाभारतासह अनेक पुराणांची रचना केली. गुरु शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये गु म्हणजे अंधकार किंवा अज्ञान आणि रू म्हणजे अंधकार दूर करणारा. म्हणून गुरु म्हणजे अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा असा होतो. तर गुरु पौर्णिमा का साजरी केली जाते? तर या दिवशी महर्षी वेदव्यासांची जयंती म्हणून साजरी केली जाते. तसंच गुरु शिष्य परंपरेचा सन्मान म्हणून यासाठी ही साजरी केली जाते. आणि भगवान शिव आदिगुरु या दिवशी भगवान शिवांनी सप्तर्षींना अध्यात्माचे ज्ञान दिले होते, म्हणून त्यांना आदिगुरु मानले जाते. आता दत्त संप्रदायातील महत्त्व. भगवान दत्तात्रय हे गुरुतत्वाचे साक्षात स्वरूप मानले जातात. त्यामुळे गुरुपौर्णिमेला दत्त भक्तांसाठी विशेष महत्त्व असते. या दिवशी गुरुचरित्राचे पारायण करतात, दत्तांच्या पादुकांची पूजा करतात, दत्त मंत्राचा जप करतात, सद्गुरूंचे दर्शन घेतात आणि आशीर्वाद घेतात. तसेच औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर, पिठापूर, गिरनार यासारख्या पवित्र स्थळांना भेट देतात. आता गुरुस्तोत्र. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अर्थ: गुरु हेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. गुरु हे साक्षात परब्रह्म आहे. त्या श्री गुरूंना माझा नमस्कार. आता आपण बघूया भगवान दत्तात्रयांचे 24 गुरु. भगवान दत्तात्रयांनी 24 गुरु केले होते. ते आपल्याला काय सांगतात ते आपण बघूया. पहिला पृथ्वी, सहनशीलता. दुसरा वायू, विरक्ती. तिसरा आकाश, समता. चौथा पाणी, अपक्षपातीपणा. पाचवा अग्नी, क्षणभंगुरता आणि निस्वार्थ. सहावा चंद्र, आनंदीपणा, अबाधकता. सातवा रवी, ज्ञान प्रखर आणि संचयी वृत्ती. आठवा कबूतर, कपोत म्हणजे अलिप्तता. नववा अजगर, संतुष्टता. दहावा समुद्र, गुणसंचय, परोपकार. अकरावा पतंग, मोहिनी म्हणजे मोहित होणे. बारावा मधमाशी आणि मधुहा, अद्रव्य संचय. तेरावा गजेंद्र, हत्ती, अविषय वासना. चौदावा भ्रमर, भुंगा, विषय आसक्ती. 15 मृग, हरण, मोह. 16 मासा, मत्स्य, भुरळ. 17 पिंगला, आशात्याग. 18 टिटवी, लोभ. 19 बालक, मानापमान, चिंतामुक्तता. 20 बांगड्या, एकांतवास. 21 कारागीर, एकाग्रता, ध्यान. 22 सर्प, मीपणाचा त्याग. 23 कोळी, प्रयत्नवाद. आणि 24 कुंभारीण माशी, ध्यान. हे वरील 24 गुरु दत्तगुरूंनी केले होते व त्यांच्याकडून विविध चांगले गुण ते शिकले होते. आता गुरुपौर्णिमेचा संदेश. गुरुपौर्णिमा आपल्याला शिकवते की प्रत्येक व्यक्ती, घटना आणि अनुभव हा गुरु असू शकतो. नम्रता ही ज्ञानप्राप्तीची पहिली पायरी आहे. खरे ज्ञान हे आचरणातून प्रकट होते. संपूर्ण विश्व हे आपले गुरु आहे. दत्त प्रार्थना. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री दत्तात्रय महाराज की जय.